हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी कविता 17वी अन्नजाल या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे पहिला आहे माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो आणि दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, चुकीचे विधान शोधा। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत। यापैकी आपल्याला चुकीचे विधान ओळखायचं आहे मित्रांनो। पहिलं विधान या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते। त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले। त्यानंतर तिसरं विधान आहे मित्रांनो, ते म्हणजे कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो। त्यानंतर चौथं विधान आहे मित्रांनो, ते म्हणजे कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये। या ठिकाणी जे काही चुकीचं विधान येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते, हे या ठिकाणी चुकीचे विधान आहे मित्रांनो। चला पाहूया पुढील विधाने। या ठिकाणी पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे अन्नजाळातील प्राणी जाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते। त्यानंतर दुसरे विधान आहे ते म्हणजे कोळ्यांच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही। त्यानंतर तिसरे विधान आहे ते म्हणजे एक प्राणीजात नष्ट झाली तर अन्न साखळी तुटते। त्यानंतर अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाळ टिकून राहते। या ठिकाणी जे काही चुकीचं विधान आहे मित्रांनो, ते म्हणजे विधान चौथं, अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाळ टिकून राहते, हे या ठिकाणी चुकीचं विधान येणार आहे मित्रांनो। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, कोळ्यांचे जाळे व अन्नजाल याच्यातील साम्य लिहा। या ठिकाणी बघा मित्रांनो, कोळ्याचे जाळे व अन्नजाळ याच्यातील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे किंवा साम्य लिहून द्यायचे आहे। या ठिकाणी बघा, कोळ्यांचे जाळे अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो। त्यानंतर अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते। त्या उलट मित्रांनो, अन्नजाळ जे काही आहे त्यामध्ये बघा, प्राणी जातींसाठी निसर्ग अन्नजाळ विणतो। त्यानंतर कित्येक प्राणी जाती लपल्या तरी अन्नजाल टिकून राहते। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, खालील कृतींचा किंवा घटनेचा परिणाम लिहा। या ठिकाणी बघा, आपल्याला ती घटना किंवा कृती दिलेली आहे। मानवाने प्राण्यांना मारले तर काय परिणाम होणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मित्रांनो। तर या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नजाल क्षीण होईल आणि काही काळांतराने हळूहळू संपूर्ण अन्नजाल तुटून जाईल। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, तुमच्या शब्दात स्पष्ट करा। या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे अन्न साखळीमध्ये प्रत्येक जीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो। निसर्गाने अन्न साखळीचे महाजाल तयार केले आहे। उदाहरणार्थ, गवताला उंदीर खातो, उंदराला साप खातो, सापाला गरुड पक्षी खातो। ज्याप्रमाणे माणूस एकास एक कडी जोडून साखळी तयार करतो, त्याचप्रमाणे निसर्गात अन्न साखळी तयार झालेली आहे। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनमय हे सुवचन या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचे आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला भक्ष्य बनवतो, दुसरा प्राणी हा तिसऱ्या प्राण्याला भक्ष्य बनवतो। म्हणजेच काय, तर एक जीव हाच दुसऱ्या जीवाचे जीवन आहे। उदाहरणार्थ, गवताला उंदीर खातो, उंदराला साप खातो, सापाला गरुड पक्षी खातो। याप्रमाणे एकमेकांचे भक्ष्य होणे म्हणजेच जीवो जीवस्य जीवनमय हे या ठिकाणी सुवचन आपण स्पष्ट केलेले आहे। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता अन्नजाल या कवितेचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।